हे सध्या जे काही आपल्या कंप्लेंट किंवा आपल्या वारंवार प्राप्त होत आहे त्या अनुषंगाने आपण वरिष्ठ कार्यालयाला इथलची परिस्थिती वारंवार आमचे क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी आहेत ते पोहोचवत आहेत. पेट्रोलिंग चालू आहे, अवेअरनेस प्रोग्राम चालू आहेत, पिंजरा बसवण्याची कार्यवाहीसाठी आपण प्रोसीड केलेलं आहे. आपल्याला काही लिमिटेशन्स आहेत, जसं की आपल्याला कायद्याची काही चौकट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऍक्ट आहे, बिबट हा शेड्यूल 1 मध्ये येतो, म्हणून आम्ही आमच्या स्तरावर इथे कार्यवाही नाही करू शकत. आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून याची परवानगी घ्यावी लागते. त्याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर आमचे बेस्ट प्रयत्न करतोय आणि आज इव्हन ह्याच प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी मी आली आहे. आपण साईटवर जाऊयात, परिस्थिती बघूयात, तिथे ऍडिशनल आणखीन काय करता येते याचाही अंदाज घेऊयात, लोकांची प्रतिक्रिया काय आहेत, त्यामुळे त्यांना आपल्याकडनं काय आणखी अपेक्षित आहे तेही घेऊया आणि ते सगळं आपण वरिष्ठ कार्यालयामार्फत पोहोचूया. स्टाफ जो आहे, ऍडिशनल स्टाफ आपल्याकडे भरपूर आहे, परिस्थितीनुसार आपण स्टाफ वाढवू शकतो. SRPFची टीमही आहे आपल्याकडे, पेट्रोलिंग होतीये, रोज संध्याकाळी स्टाफ तिथे आहे आपला. काही इमर्जन्सी होणार नाही, काही अनपेक्षित घटना घडणार नाही यासाठी आमचा स्टाफ प्रयत्न करतोय आणि त्यासाठी त्यांना वारंवार मार्गदर्शनही प्राप्त होते. आता बिबट्या, मांजरी, बकऱ्या, काही वासरू घेऊन जातोय, त्यांना मारतोय, खातोय. उद्या बिबट्याच्या त्या जिभेला माणसाचं रक्त नाही लागलं पाहिजे आणि उद्या काही असं बरं वाईट झालं तर वन्य हे जे अधिकारी आहेत त्याला हे जबाबदार असतील. आणि बिबट्या असा काही प्राणी नाही आहे की तो म्हणेल की माझं नाव बिबट्या आहे, साहेब मी तुमच्या घरी येऊ काय, मला काही कोंबड्या खायला देता आहे काय. असा बिबट्या काही कुठला वन्य प्राणी नाही आहे. मग यांना मी तेच सांगितलंय की तुम्ही बिबट्याचा पकडू शकत नाही. माझं आज यांना उंदीर पकडायचे ते पिंजरे असतात ते यांना भेट द्यायची इच्छा होती माझी, पण जाऊ द्या, त्यांची इज्जत मी आज राखली. त्यांना बिबट्याचं प्रतिकृती मी भेट दिलेली आहे, पिंजरा भेट दिलेला आहे की तुम्ही आता खरा बिबट्या पकडू शकत नाही आहे, कारण तुमच्यामध्ये तो शूरताच राहिली नाही आहे. तुम्हाला आता बिबट्या, आज मी खोटा बिबट्या भेट दिलाय, उद्या 8-10 दिवसात त्यातून काही निष्पन्न नाही झालं तर मी उंदीर पकडण्याचे पिंजरे आणि या अधिकारी लोकांना भेट देणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.